आलेले आहेत आणि आपला उत्साह खूप चांगला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या देणगीसाठी आपण ही छोटीशी प्रार्थना घेत आहोत. अगदी सुरुवातीला आपण उभे राहूया व आपले जे एक प्राचार्य आणि 12 शिक्षक आणि 20 वर्गमित्र हे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्या प्रत्येकांची नाव घेऊया आणि अगदी सुरुवातीलाच त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. आपले प्राचार्य होते फादर टोनी कोरिया, जे जगात नाही आहेत. पाटील सर, दोंडी लोमटे सर, गाडगीळ सर, वैद्य मॅडम, महाजन सर, चोबे सर, मॅटिल्डा मॅडम, जॉनाबाई, मार्गरेटबाई, मोत्या पिटी सर, पेद्रू सर आणि आता गेल्या वर्षी मरण पावलेले डिमेलो सर. त्याचप्रमाणे आपले सर्व वर्गमित्र एकूण 20 आज आपल्यामध्ये नाही आहेत. सुजित परेरा, सुनील फर्गोस, एडविन डाबरे, मॅक्सी डाबरे, अल्बर्ट डाबरे हे ब्रदर डिकन होते, म्हणजे फादर व्हायचे फक्त 4 महिने राहिले होते आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ब्रदर विल्यम डाबरे भुईगावचे, डेव्हिड गोम्स, कालूसिंग राठोड, शैला गुन्साल्विस, विल्यम लोपिस, रुबिना वाज, प्रतिभा राऊत, विनय सुर्वे, किशोर गावड, रुपट करवालो, लता डाबरे, संजय जोशी, संजय गुन्साल्विस, सुजाता खंडू नाईक, रमेश लोपिस आणि सुधाकर पारदी हे आपले 21 असे वर्गमित्र आपल्याला सोडून गेलेले आहेत. आपण हात सोडूया, क्षणभर मिनिटभर मौन पाळूया आणि आपल्या सर्व वर्गमित्रांना, मैत्रिणींना, तसेच आपले प्राचार्य आणि आपले 12 शिक्षकगण यांना श्रद्धांजली वाहूया. आपण गीताने सुरू करूयाचे. आपण वर्गात गायचो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ज्यांना येत असेल त्याने माझ्याबरोबर सहभागी व्हा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे दीनती पतिता, जगी जे दीन पद दलित, जगी जे दीनती पतिता, जगी जे दीन पद दलित, दयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जयाना कोणी ना जगती सदाचे अंतरी रडती. जयाना कोणी ना जगती सदाचे अंतरी रडती. दयाचा फूल सुखवावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. समस्ता धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा. समस्ता धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा. अनाथा साह्य ते द्यावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. हे विधाते, आज आम्ही सर्व वर्गातील मित्रमैत्रिणी 36 वर्षानंतर एकत्र जमलेलो आहोत. हा सुंदर योग जुळून आल्याबद्दल अगदी सुरुवातीलाच आम्ही तुझे आभार मानत आहोत. आम्हा प्रत्येकांना विविध क्षेत्रामध्ये
जे विविध कलागुण तू दिलेले होते. शालेय जीवनापासून आतापर्यंत तू आम्हाबरोबर प्रवास केलेला आहेस, आमचं रक्षण केलेलं आहे. तू आमचा विधाता आणि आमचा मेंढपाळ आहेस. म्हणूनच आजच्या दिवशी तुझे उपकार स्मरण करण्यासाठी आम्ही सर्व वर्ग मैत्रिणी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आजच्या दिवसाला परमेश्वरा तुझी साथ आम्हाला लाभावी आणि तू जे आमच्यामध्ये जे मीठ टाकलं आणि आमच्या जीवनाला जो चव आणला, जो टिकाऊपणा आणला, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. विविध क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि केवळ तुझ्या आशीर्वादाने सगळं सुरू आहे. म्हणूनच हे देवा तुला आम्ही नमस्कार करत आहोत. तुझ्या दातृत्वाला अंत नाही म्हणून एक गीत असो तुला देवा माझा सदा नमस्कार. हे परमेश्वराचे उपकार स्मरण करत असताना आपल्या जीवनाच्या देणगीबद्दल आपल्या प्रत्येकासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपले जे जे कार्यक्षेत्र आहे ते प्रभूने आशीर्वादित करावं म्हणून समर्पित करूया. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्तराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मूर्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्तराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मूर्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील सर्व दुःखे दूर. तुझ्या कृपेने रे होतील सर्व दुःखे दूर. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची. तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची. तुझ्या कृपेने रे होईल सुजा त्या विषाची. तुझ्या कृपेने रे होईल पंग सिंधू पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. प्रभू आम्ही तुझ्या पुढ्यामध्ये सर्व दुर्बळ आणि अशक्त सेवक म्हणून उभे आहोत. परमेश्वर तू आम्हाला आधार देणारा आहेस. आम्हाला कुठलाही धर्म आम्ही जो पाळत असतो त्यामध्ये तुझी कृपा आम्हाला हवी असते आणि म्हणूनच तू आम्हाला जो देह दिलेला आहे, या देहाबद्दल तू आम्हाला जे कर्तृत्व आणि वक्तृत्व दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही आज तुझे स्तवन करत आहोत, तुझे उपकार स्मरण करत आहोत. परमेश्वराचं एका मंदिरामध्ये आज आपण आहोत. शाळा एक असं मंदिर ज्यामध्ये आपल्याला विद्येचे असंख्य धडे प्राप्त झालेले आहेत. आज आमची जी स्थिती आहे, आज आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, याला आपलं शालेय पार्श्वभूमी आणि बॅकग्राऊंड आहे. म्हणूनच त्या परमेश्वराला आपला देह मंदिर, चित्त मंदिर या गीताद्वारे ही प्रार्थना समर्पित करूया. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. एकत्र गाऊया.
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना दुःखिताचे दुःख जावो ही मनाची कामना वेदनाचा नाभयाला साधू संवेदना दुर्बलाच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. थँक्यू. 36 वर्षाच्या तपानंतर आपण सर्वजण या समाजसेवा मंडळाच्या संकुलामध्ये आपण एकत्र जमलेलो आहोत. काही चेहरे ओळखीचे आहेत, काही चेहरे ओळखीचे नाहीत होतील, कारण 1990चा तो काळ आणि 2026 हे सांगितल्याप्रमाणे 36 वर्षाचा हा सगळा प्रवास आपण सगळ्या आकारानं वयानं सगळे वाढलेलो आहोत. त्यामुळे काही समजण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे, पण होईल. एक 10च्या आत आपण सगळे अगदी सबरस होऊन जाऊ. माझ्या प्रिय वर्गमित्र मैत्रिणींनो, या धर्मप्रांतीय जीवनज्योती आयोगाचे संचालक आणि आपले मित्र फादर निलेश यांच्या प्रार्थनेने आजच्या या परिसरात अतिशय आध्यात्मिक असं वातावरण तयार झालेलं आहे. 1989 ते 90 ह्या परिसर ह्या काळातील ती आपली बारीक बॅच. आणि तेव्हा या होली क्रॉस हायस्कूलच्या संकुलात मी तर भुईगावरून येत होतो. जोसेफ या ठिकाणी आहे, फादर निलेश आहे. कुठलीही वाहनाची सोय नाही, एखाद दुसऱ्याकडे जर असली तर सायकल दिलेम आहे. आणि पायी तो प्रवास करत करत इथपर्यंत यायचो. पायात चपला देखील नाही. आणि अशा ह्या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये आपण यायचो. तासातून आपले मित्रमैत्रिणी त्या माळाईच्या तळ्यावरून यायचे आणि कधी पावसाळ्याच्या दिवसात सगळे भिजलेले असायचे आणि सगळा तो अशा प्रत्येकांच्या एक ज्या कथा आणि व्यथा होत्या तर त्या मजेशीर होत्या. काळ गेला आणि काळाबरोबर सगळे संक्रमण वितरत होती. गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी अशा पद्धतीचा काळ येऊन ठेवलेला आहे. फादरांच्या प्रार्थनेमध्ये आपल्या वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना आणि शिक्षकांना आदरांजली प्रार्थना केली तेव्हा डोळ्यात आसरू होती, कारण हे आपले मित्र असते तर आज कदाचित आपल्यासोबत असतील. ते वय त्यांचं जाण्याचं नव्हतं. त्यांच्या जाण्यामागे देखील काहीतरी परिस्थिती असेल. आणि मी तुम्हाला सांगतो की त्या 36 वर्षाचा तो काळ आपण बघितलेला. आपण गरिबीच्या काळातून सगळे आलेलो आहोत. मी गमतीने नेहमी माझ्या मुलांना सांगत असेल की आम्हाला चली सुद्धा मिळाली नाही. आणि आता तुम्हाला ड्रायफ्रूट मिळतं तेही तुम्हाला खावत नाही. भिजलेले बदामाचे गोळे सुद्धा त्यांना सगळं द्यावे लागतात, तेव्हा त्यांच्या ते कशात जातात. म्हणजे असा हा तो काळ आहे. परंतु तो एक परवणीचा काळ होता आणि आपण अशा सगळ्या विविध संक्रमणातून आलेलो आहोत. या गेल्या काही दिवसामध्ये आपण या गोष्टी बघितलं तर एक अभिमानाने मान उंचावीशी वाटते की आपल्यामधील काही जर फार मोठे उद्योजक आहेत, काही व्यावसायिक आहेत, काही चांगले शिक्षित आहेत, चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. आणि मला वाटतं ही आपली पुण्यही आहे.
ही आपल्या आईवडिलांची कृपा आहे. चांगले संस्कार आपल्यावर झाले आणि म्हणून आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. गेल्या त्याच्या आतापर्यंत विविध गेट टुगेदर स्नेहमेळावे झाले आणि त्या स्नेहमेळ्याचा मी देखील शिलेदार होता. म्हणजे कॉलेज, BEd, काहींची 25वी आपण साजरी करतो, 50वी साजरी करतो, 75वी साजरी करतो. परंतु 36 वर्षानंतर अशा अडगळीत आणि अडचणीच्या काळात आणि अडचणीच्या वेळी भेटणारा हा पहिल्यांदाच असा समुदाय आहे असं मला वाटतं. कधी कधी मी देखील मला प्रश्न विचारतो, प्रश्नाला सांगितलं की आपल्या भेटण्याला खूप उशीर झाला, जुळत येत नव्हतं. काय येत नव्हतं? 25 वर्ष जेव्हा झालेली होती तेव्हा अलका मला एकदा भेटलेली होती. अलकाने मला सांगितलेलं की आपण गेट टुगेदर झालं पाहिजे, केलं पाहिजे. परंतु त्या कालावधीला म्हणजे असं म्हणतात की काही एक विशिष्ट वेळ यावी लागते आणि ती घटका यावी लागते. आणि म्हणून आपल्यामध्ये एक म्हण आहे, माझी आई नेहमी सांगायची की लेट टू शेट. आणि म्हणून आपण लेट झालेलो आहोत, पण आपण सगळ्यांच्या सरस होणार आहोत हा माझा आत्मविश्वास आहे. आजची भेट ही आपली स्वल्पविराम आहे, हा पूर्णविराम नाहीये, ही सुरुवात आहे. अनेक वर्षानंतर आज आपण एकत्र भेटलेलो आहोत. आज केवळ फक्त हितगुज आहे, ही फक्त सुरुवात आहे, हा पूर्णविराम नाहीये. आणि ज्या पद्धतीने अगदी कमी कालावधीत आपल्या सगळ्यांचा जो प्रतिसाद मिळाला तो खरोखर वाखण्याजोगा आहे. पुढचं गेट टुगेदर आज येथे असलेले प्रत्येक जण, आज आम्ही काही 4-5 जणांनी पुढाकार घेऊन हे सगळं केलेलं आहे. यापुढे आयोजन करताना तुम्हातील प्रत्येक जण हा पुढील कार्यक्रमाचा शिलेदार असला पाहिजे. आणि मला काळजातून वाटतं की पुढच्या स्नेह मेळाव्यासाठी आज आपल्यामध्ये जे नाहीये ते सगळे यायला पाहिजे, सगळे यायला पाहिजे. आपण तो चंग बांधायला पाहिजे आणि मग त्याचं प्लॅनिंग आपण चांगल्या पद्धतीने करूया. आणि एक चर्चेच्या वेळी जे सूर आला की आपल्या शिक्षकांना सुद्धा बोलवायला पाहिजे, तुमची सूचना रास्त होती, परंतु ती घटिका नव्हती, ती वेळ नव्हती, संध्याकाळची वेळ होती, पावसाचे दिवस होते. आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीचा विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं, फादरांना समवेत जेव्हा सभा झाली तेव्हा फादरांनी सांगितले की लेट्स कम टुगेदर अँड वी हॅव द वन डिस्कस. आपण एक संवाद साधूया, एकदा एकत्र येऊया. मला असं वाटतं मित्रांनो, भेटणं दोन झालेला आहे, संवाद संपलेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्या पुढच्या जगण्याला जर संजीवनी द्यायचं असेल तर आपल्याला भेटलं पाहिजे. आपण सगळेजण प्रपंचामध्ये आहोत, आपल्या प्रत्येकांची अडचणी आहेत, कौटुंबिक आहेत, प्रत्येकांच्या समस्या, नाना विविध समस्येने आपण सगळे त्रस्त आहोत. आपल्याकडे संपत्ता आली, संपन्नता आली, सुपत्ता आली, तरी देखील आत्मिक शांती आपण दूर बसलेलो आहोत. आणि म्हणूनच हे भेटणं ही काळाची गरज आहे. आणि वर्ग मित्र मैत्रिणी जेव्हा भेटतात तेव्हा तो आनंद असतो, तो वेगळा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जो भरभरून प्रतिसाद दिला आणि विशेषतः आपल्यातील काही जणांनी अगदी उत्स्फूर्तपणे मन मोकळेपणाने जी हवी असेल त्यांनी सांगितलं की ती रक्कम हवी आहे, पैशाची कमतरता नाही आहे, परंतु भेटणं हे फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आजच्या दिवसात की मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही सुरुवात आहे, हा काही स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही आहे. आपण नियोजन करूया. फादर आपल्यासोबत आहे, आपल्याला ते दिशा देतील, ते आपले आध्यात्मिक सल्लागार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, आपण एकमेकांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण एकमेकांचं स्वागत करूया. आणि आजची सायंकाळ आपल्याला खूप आनंददायी करायची आहे. आपण अगदी अनौपचारिकरित्या हा सगळा कार्यक्रम करणार आहोत, काही ठरवलेला नाही. आपल्याला जसं उमजेल, जसं समजेल, जसं वाटेल तसं नाचावं, गावं, खावं, प्यावं, बोलावं, हीच आजच्या संध्याकाळची माफक अपेक्षा आहे. धन्यवाद, थँक्यू. आणि ते इथे तू दाखवलेले आहेत. लुकसविषयी बोलायचं झालं तर वयाच्या 25व्या वर्षी तो रोमला जाऊन पोप महाशयांची त्यांनी भेट घेण्याचं भाग्य लुकसला लाभलेलं आहे. लुकस, आम्हाला तुझा अभिमान आहे. इथे तू बोलताना फक्त तू रडायचा राहिलेला, तू रडू नकोस, रडण्यासाठी आपल्या वर्गमैत्रिणी आहेत, कामं आपण वाटून दिलेली आहेत. सो वन्स अगेन तू सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे आणि आव्हान देखील केलेलं आहे. माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आता आपण फोटो सेशन घेणार आहोत, जेणेकरून हा कार्यक्रम संपायच्या अगोदर आपल्याला ह्या ग्रुपची एक प्रत प्रत्येकाला घरी जाताना नेता येईल. आणि मग ती तुम्ही, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फ्रेम बनवून
आपल्या आठवणीत ठेवू शकता. सुमित आर्टचे सुमित परेरा हे आपल्यासाठी मर्सेसवरून आलेले आहेत आणि ते फोटो घेऊन लगेच त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन त्या प्रती काढून 75 ते 80 प्रती सांगितलेल्या आहेत. ते आपल्याला ताबडतोब 9 वाजेपर्यंत घेऊन येणार आहेत. आपण सुमितसाठी जोरात टाळ्या देऊया सुमितला एकदा. आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आम्ही त्याला मोशे सांगतो, मोजेस संदेशता. मोजेस देखील मी संध्याकाळी 4:30 पावणेपासून फोन केला, पण मोजेस एका कॉलवर लगेच तयार झाला आणि या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हे व्हिडिओ शूटिंग जे वगैरे आहे ती संपूर्ण जगामध्ये जाणार आहे आपल्या गेट टुगेदरची. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यांचा शिल्पकार मोजेस आहे. तर सर्वप्रथम आपण एक फोटो सेशन करूया. सगळ्यांना विनंती आहे. आणि फोटो सेशन झाल्यानंतर स्नॅक्स आपल्याला सर्व करण्यात येईल. सूप आहे आणि मग स्टार्टर्स वगैरे जे आपण घ्यायचे. नंतर आपण आईस ब्रेकिंगसाठी सर्वांचा परिचय वगैरे जो काय होणार आहे तो या ठिकाणी करून देणार आहोत. प्रत्येकजण आपल्या जागेवर उठून आपला थोडक्यात परिचय करून देईल. नाव, गाव आणि काय करत आहात ते. आता सर्वप्रथम फोटो सेशन होईल. अरेंज कर, चेअर लावा आणि काही पुढे या फोटो सेशन होईल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम आपण करणार. स्नॅक्स आपल्यासाठी तयार आहेत, सज्ज आहेत आपल्यासाठी स्नॅक्स. स्नॅक्स आपल्यासाठी तयार आहेत, सज्ज आहेत आपल्यासाठी स्नॅक्स. ज्यांना कोणाला वॉशरूमला जायचं आहे स्टेजच्या मागे स्नॅक्स आपल्यासाठी तयार आहेत, सज्ज आहेत आपल्यासाठी स्नॅक्स. ज्यांना कोणाला वॉशरूम आपल्या सर्वांच्या भावनांचा कडेलोट झालेला आहे, त्याचा उद्रेक झालेला आहे हे आम्ही समजू शकतो. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपण भेटत आहोत. साहजिकच गप्पा रंगतील, पण त्याच्या जोडीला जो अल्पोपहार आहे आहेच का? डाव्या डोळ्यावर पटडळली जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या भरणात नागिन सळसळली. सगळे एकत्र. हिची चाल दूर दूर ते केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर पटडळली जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या भरणात नागिन सळसळली. इथं कुणी आसपास ना डोळ्याच्या कोणात वाचना तू जरा माझ्याशी बोल ना ओठाची मोर कोलना तू लग बघ जात मागे वळून पाहता वाट पावलात पडगळली
जशी मावळ्याच्या उन्हात केवळ्याच्या पैनात नातीन सळसळली तिची चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर पटळली जशी मावळ्याच्या उन्हात केवळ्याच्या पैनात नातीन सळसळली नातीन सळसळली तुम्ही कळवाली ओके त्यांचं झालं असेल त्यांनी कृपया आपल्याला नंतर उशीर होईल आपण स्नॅक्स घेऊन आतमध्ये यायचं आहे आपण आईस ब्रेकिंग सेशनला सुरुवात करणार आहोत आपले बरोबर मित्रमैत्रिणी जेव्हा ओळख करून देतील तेव्हा आपल्या सगळ्यांना त्यांची माहिती असावी म्हणून कृपया रिंगणात या म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकमेकांची ओळख ते काय करतायत कुठे आहे त्यांचं नाव आपल्याला स्पष्ट होऊन जाईल आता निलेश पाडं सुरू करूया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा काळ काळा कापूस पिंजला रे ढगाशी वारा सुटला रे काळ काळा कापूस पिंजला रे ढगाशी वारा सुटला रे आता तुझी पाळी अन वीज देते टाळी आता तुझी पाळी अन वीज देते टाळी फुलं पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा गाऊया नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे पावसाची रिमझिम चालली रे तुझी माझी जोडी जमली रे पावसाच्या वेगात खेळ खेळू दोघात पावसाच्या वेगात खेळ खेळू दोघात आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा हे गाणं असं जरी घेतलं आपल्याला शाळेमध्ये आपल्या बहुतेक वेळे गाणं गायला लागायचं. आणि फादर निलेश यांना मी निश्चितपणे आश्वस्त करू इच्छितो की 9:30 वाजता आज हे सगळे मोर नाचणार आहे. येस आणि मोराला नाचवायची पूर्ण जबाबदारी प्रसाद घेतली आहे ॲट देअर ओन रिस्क. बिन पगारी पूल अधिकारी ओके बहुतेकांचं स्टार्टर संपलं असेल तर आपण ओळखतल्या सगळ्यांपर्यंत सगळ्यांची नावं आणि कार्यक्षेत्र जावं पण अशा प्रकारे ओळख करून देणार आहेत. आपण एक एक विभागांची नावं घेणार ते विद्यार्थी पुढे येतील आणि माईकवर त्यांची ओळख करून देतील म्हणजे सगळ्यांना दूरपर्यंत आवाज येणार नाही खालील प्रमाणात आपण ओळख करून द्यायची. हा ऐकूया. प्रत्येक वर्ग मित्र मैत्रिणीने आपली ओळख करताना आपलं नाव आपण 9-10वीत असताना कितव्या तुकडीमध्ये होतात वर्गात अ प का क हे सांगायचं त्या सध्या कार्यरत कुठे काय करतात सध्या आणि आपलं आता वास्तव्य काय आहे आणि थोडक्यात कुटुंब परिचय द्यावा. 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कितव्या इयत्तेमध्ये आणि कितव्या तुकडीमध्ये आपण होतो सध्या कार्यरत कुठे आहात आपलं वास्तव्य कुठे राहता आणि थोडक्यात कुटुंब परिचय. तर आता मी 38 वर्ग मैत्रिणी आहेत आणि 47 वर्ग मित्र आहेत. आपण 80 जणांची एनरोल केलेला आणि सगळे 80,000 आहेत जोरात टाळ्या देऊया. ते येऊ शकले नाही घरात त्यांच्या वयस झाल्यामुळे डिंपल फक्त आली नाही दुसरे सगळे जण हजर आहेत. ओके डिंपल लागू शकली नाही. तर 23 वर्ग मैत्रिणी मी पुन्हा सांगतो उंबराळ्यामधून आपल्याकडे एकूण 7 आहेत त्यामध्ये 1 मैत्रीण आहे. दासमध्ये 8 त्यामध्ये 1 मैत्रीण भिगावमधून 6 त्यात 1 मैत्रीण निर्मळ गोमसाळी एकूण 17 त्यामध्ये 9 मैत्रिणी मधेसमधून 16 6 वर्ग मैत्रिणी कळमधून 10 आणि 3 वर्ग मैत्रिणी आणि स्टेशन्स एरिया 7 जण 2 वर्ग मैत्रिणी. पुन्हा जोरात टाळ्या आपल्या सर्वांसाठी. आणि आता प्रतिसूत्र आपले प्रोफेसर प्रसाद. नक्की धर्मगुरू आहेत की स्टॅटिस्टिशियन आहेत काय सगळे आकडे आपल्याला. सो आपलं आईस ब्रेकिंग सेशन आता संपन्न झालेलं आहे. पुढची 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं आपण
काही गोष्टीवर चर्चा करणार आहोत जेणेकरून आपलं पुढच्या गोष्टी सुकर होते. तर त्यामधली पहिली गोष्ट आहे की पहिला विषय आपला असा आहे की पुढचं गेट टुगेदर आपल्याला कधी ठरवायचं आहे, कोणत्या महिन्यामध्ये, कधी आपण एक सर्वसंमतीने तो एक निर्णय घेऊया की आपल्याला आज फार चांगल्या प्रकारे उपस्थिती लाभलेली आहे. पण लोकच सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला प्रत्येकाचा शोध घ्यायचा आहे. मेजॉरिटी आपल्या गेट टुगेदरला आपल्याला आणायचे आहेत. पुढचं गेट टुगेदर कधी घ्यायचं ते थोडक्यात आपण आता ठरवूया. त्यानंतर महिन्याला काय 100-200 रुपये आपण कॉन्ट्रीब्युशन काढायचं का याविषयी पण आपण एक निर्णय घेऊया. आणि तिसरी गोष्ट आपण विभाग वाईज 1-2 जण, एक 10 जणांची कमिटी फॉर्म करूया. प्रत्येक एरियामधून प्रत्येक एरियामधून 1-2 जणांनी या कमिटीमध्ये, एक जेंट्स एक जेंट्स आणि एक लेडीज अशी कमिटी फॉर्म झाली की ती आपली माजी विद्यार्थ्यांची जी संघटना आहे ती सक्रिय राहील आणि ते पुढे आपले कार्यक्रम होत राहतील. आजची सुरुवात होती, काही गोष्टीचा आपल्याला अंदाज नव्हता. सुरुवातीला 25 जण आले, 30 जण आले ना आज आपण 75 ते 80च्या घरात गेलेलो आहोत. काहीच माहिती नव्हतं. बऱ्याच जणांच्या बऱ्याच सूचना होत्या पण त्या कार्यान्वित आपण करू शकलो नाही कारण मॅनपॉवर नव्हता आणि काही अंदाज नव्हता. त्यामुळे मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. तर आपण पुढच्या गेट टुगेदरविषयी लव एव्हरीबॉडी तत्पूर्वी प्रत्येक विभागातून आपली एक एक्झिक्युटिव्ह कमिटी, ओके, कार्यकारिणी ही आपली असावी. तर उत्स्फूर्तपणे ज्यांना ही असावी ना, म्हणजे ते बॅलन्सिंग झालं पाहिजे. रिजनल मी बॅलन्सिंग. फक्त 1 मिनिट घेतो की बघा आपले असंख्य मित्रमैत्रिणीपर्यंत संदेश पोहोचू शकलेला नाही. म्हणजे आपले 2 मेंबर असतील, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या विसिनिटीमध्ये अवतीभोवती आपले वर्ग मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचता यायचं. म्हणजे पुढच्या वेळेला आज 80 आहे, पुढच्या वेळेला आणखी 30-40ची भर पडेल. म्हणजे स्वर्गात गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना सुरूच ठेवू, पण जे हयात आहेत ते आपल्या समवेत असावेत. आणि मला वाटतं एक 36 वर्षानंतर सुरू झालेलं आहे. वर्षातून 1-2 वेळा एक अशी बैठक आणि एक पूर्ण दिवसाचं कधीतरी असं आयोजन जे लेडीजकडून सूचना आलेली आहे ते पण होईल. एक मिनिट नवनिर्वाचित त्यांनी सांगतोय की आपण ते सुकन्यू समितीवर सोडूया याचा निर्णय. फक्त सगळ्यांचं सहकार्य लाभून द्या. जेव्हा गेट टुगेदर असेल तेव्हा ही विनंती आहे. ओके, करायचं असेल, काही आठवणी असतील तर प्राथमिक स्वरूपात आपण 2 लेडीज आणि 2 जेंट्स अशा पद्धतीने घेऊ. किरण मनोगत वाचायचे आपण महत्वाचा सांगते जो इथे इंडियामध्ये तो अतिशय वास्तव्य अमेरिकेत आहे. त्याला देखील इथे उपस्थित करण्याची माझी इच्छा होती पण अमेरिकेत वास्तव्य असल्यामुळे तो येऊ नाही शकला. मग त्यांनी मला एक स्वतःचा मनोगत पाठवलं आणि मला जो वेळ मिळाला आणि लोकांना ऐकण्याची इच्छा असली आणि लोक कंटाळलेली असतील तर वाचून जातो. मला वाटतं की अजूनही कंटाळले वेळेत होतं मी त्याचं मनोगत वाचतोय थोडक्यात. नमस्कार माझ्या शालेय मित्रमैत्रिणींनो. या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित करण्याची माझी इच्छा ही माझ्या जिवलग मित्राद्वारे पूर्ण करीत आहे. शिकागो आणि निर्मल यातले भौगोलिक आणि 36 वर्ष काळाचे अंतर तो माझ्या वतीने सहज पार करेल. या पुनर्भेटीच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठीची आपली उपस्थिती ज्यांनी निश्चित केली अशा 50-60 जणांची नावं किरणने पाठवली. त्यापैकी मी जेमतेम 5-6 नावे नक्की ओळखू शकलो. हा काळाचा आणि काळानुसार वाढणाऱ्या माझ्या अफाट विस्मरण शक्तीचा महिमा. पण नावात काय आहे? चेहऱ्याने नक्की ओळखले म्हणून चेहरे आठवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा ती अफाट स्मरणशक्ती कामी आली. इथे कामी येणे म्हणजे युद्धात कामी येणे हा श्लेष अभिप्रेत आहे. हे लिहिताना श्लेषवरून मराठीच्या लांची मॅडमची आठवण झाली.
आणि एकदा आता शाळेची अशी आठवण निघाली की वाळवंटातल्या मुंग्यांसारख्या अनेक आठवणी तिच्या पाठोपाठ एका पाठोपाठ एक येतात. आलमेडा सर, बडे सर आणि एकूणच सगळे शिक्षक, शाळेची इमारत, क्रीडांगण, चर्च, व्यासपीठ, त्यावर पालक दिनाला केलेली नाटके, नाचलेले शाळू सोबती, ऑफिस, तिथले कर्मचारी, प्रिन्सिपल, ब्रॉथेल, प्रयोगशाळा, वाचनालय, नालासोपारा स्टेशनपर्यंत नेणारी आमची बस, आवडीची सुट्टी ही नेहमी लागून असायची आणि आम्ही वाट बघायचो. आम्हाला काय आवडीचा संबंध नसायचा, पण कधी एकदा आवडी मला तुमच्या दृष्टीने ओळखला तरी पण आमचा काही संबंध नसतो. तर अशी आवडीची सुट्टी, शाळापत्र, प्रार्थना, अधिवेशने, बक्षिसे अशा असंख्य आठवणींची रील लागली. या सगळ्या आठवणींचे आकार धुसर झाले आणि तसे असले तरी त्यांची बाह्यकृती ठळकपणे स्मरणात आहे. आणि याच आठवणींचा एक भाग म्हणजे तुम्ही सगळे, म्हणजे जे उपस्थित आहेत, जे राहू शकले नाहीत आणि ते राहूच शकत नाही असे सगळेजण आहात. भौतिकशास्त्राचा वर्ग आठवण, अंतर्वक्र बहिर्वक्र लिंगाचं प्रकाशाचं आचरण शिकताना वाढत्या वयानुसार जवळचं जरा अस्पष्ट दिसतं हे आपण शिकलो. त्यामुळे ज्या अर्थी ह्या आठवणी धुसर झाल्या त्या अर्थी त्या अधिक जवळच्या होत्या हे तर्कानं सिद्ध झालं. शाळेतल्या उदात्त वास्तू संदर्भातल्या या समृद्ध आठवणींचा एक भाग बनवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. तुम्हा सर्वांना सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो ही माझ्यातर्फे शुभेच्छा. चिअर्स. आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आम्ही सर्वप्रथम जीवनदर्शन केंद्रामध्ये पहिली सभा घेतली. 4 जणच होते, ग्रुपवर सगळं आलेलं आहे. नंतर दुसरी सभा झाली आणि ते पुढे गेलं सगळं. तर ह्यामागे आपली प्रेरणा फादर निलेश दुस्कानो, आपल्यामध्ये अनेक मित्रमैत्रिणी, आपले धर्मगुरू, धर्मभगिनी आहेत. सविता करास आहे, आपला चौघाळ्यातला पीटर आहे ना, पीटर धर्मगुरू आहे, जो झाबुआ मध्य प्रदेशला मिशन विभागामध्ये गेल्या 20-22 वर्षापासून कार्यरत आहे. सिस्टर वर्षा आणि सिस्टर संगीता या प्रोविन्शियल आहे दिलखुश या संस्थेमध्ये. तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आणि ह्या सगळ्या बँगलोरला आहेत, कल्याण झालेलं आहे. तर या सगळ्यामध्ये जान खुंकर घालण्याचं काम फादर निलेश यांनी केलेलं आहे. महत्त्वाचं काम. काल त्यांची रिट्रीट संपली आणि त्या याविषयी ते विचारपूस करत होते, कुठपर्यंत आलं, काय झालं, स्वतः मेसेज पाठवत होते. आज अनायसे शिक्षक नाही आहेत, आपले सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. परंतु आपण फादर्स आणि सिस्टर्स यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा फादर निलेश यांचा प्रातिनिधिक स्वरूपाने एक सन्मान करणार आहोत. मी 2 वर्गमैत्रिणी आणि 2 वर्गमित्र यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे आणि फादरांना आपण शाल, गुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ते सांगत होते की मी कॉन्ट्रीब्युशन देणार. मी सांगितलं तुमच्याकडून कॉन्ट्रीब्युशन आम्ही कसं घेणार, कारण तुमच्या प्रार्थना, तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्यासाठी पुरेसं आहे. आज संपूर्ण वेळ त्यांनी आपल्यासाठी दिलेली आहे. रेखा, डायना, तुम्ही पुढे यायचं आहे. प्रदीप, संजय. आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आम्ही सर्वप्रथम जीवनदर्शन केंद्रामध्ये पहिली सभा घेतली. 4 जणच होते, ग्रुपवर सगळं आलेलं आहे. नंतर दुसरी सभा झाली आणि ते पुढे गेलं सगळं. तर ह्यामागे आपली प्रेरणा फादर निलेश दुस्कानो, प्रदीप नाईक, फादरांनी या सगळ्यांचा सन्मान करायचा आहे. नंतर किरण रानडे आहे. किरणला आपण इकडे 2दा बोलण्याची संधी का दिली असावी, कारण त्याने 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. असं काय नाही. हा किरण रानडे. हे गुलाब सौ रानडेपर्यंत गेलं पाहिजे.
त्यासाठीच आम्ही, ही अट आहे आमची. आपला स्टॅनी डाबरे, स्टॅनी डाबरे. रॉबिन पुढे यायचं. स्टॅनी डाबरेने 11,000ची आपल्याला देणगी दिलेली आहे. थँक्यू स्टॅनी. संजय रॉड्रिक्स, जे आपले वर्गमित्र दुबईला आहेत सध्या, फार टेन्शनचं वातावरण आहे तिकडे, परंतु संजयने आपल्यासाठी इथे न येता आपल्या प्रेमापोटी 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. रॉबिन स्वीकार करेल त्याचा. आमचे मावस भाऊ पॅट्रिक प्लस पीटर फर्नांडिस, पॅट्रिक आणि पीटर फर्नांडिस यांनी पुढे यायचं आहे. 5,000 रुपयाची देणगी त्यांनी दिलेली आहे. पण तत्पूर्वी मला आपल्या माहितीसाठी सांगायचं की त्यांनी सांगितलं 3-4 दिवसापूर्वी की जे कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे ते थोडं बाजूला करा. मी संपूर्ण इव्हेंट हा स्पॉन्सर करतो, परंतु आपल्या सगळ्यांची सहभागिता पाहिजे म्हणून मी त्याला विनम्रपणे नकार दिला. पॅट्रिक, वी आर प्राऊड ऑफ युअर जनरॉसिटी. राजेश डाबरे, आपल्या होली क्रॉस शाळेमध्ये जसे नालासोपाऱ्यावरून यायचे तसे गिरीजवरून 2 विद्यार्थी यायचे, संजय डाबरे आणि राजेश डाबरे. तर राजेशने देखील आपल्याला डुकतच्या पुढाकाराने 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. राजेशचे देखील आठवणी आपण राजेशच्या वतीने डुकस गुलाब स्वीकारेल आणि तो त्याच्या स्वतःच्या बायकोला नेऊन देईल, वर्षाला नेऊन देईल आणि मग वरून पाऊस पडेल. रॉबिन, आणखीन कोण राहिलं आहे का? सो सर्व देणगीदारांचे इथे जाहीर आभार. तर झालं पाहिजे आणि मीटिंग तुमच्याकडे घेऊया. तर आम्ही तिथे साधक बाधक चर्चा केली आणि त्यामध्ये त्यांनी डायरेक्टली शाळेतून किंवा दुसऱ्या कामातून आले होते. त्यांनी कुठे ओके, आणि त्याला पहिलं मी सांगितलं की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपले क्लर्क सॉलोमन यांच्याकडे. पाठवलं की 10वीच्या 4ही वर्गाची यादी काढा. ती यादी काढल्यानंतर आमच्याकडे काही कॉन्टॅक्ट्स होते, त्यानुसार त्यांना आपला व्हॉट्सअप ग्रुप झाला आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही आपल्या शेजारी किंवा आपल्या संपर्कात जे असतील ते कॉन्टॅक्ट करा. अशा प्रकारे पहिलं सुरुवातीला 22 नावं आली आणि प्रसाद मला फादर काय करायचं, म्हणजे 22 ते 22 सुरू करूया. आणि त्याच्यानंतर म्हणे फादर आणखीन एक तुम्ही मेसेज टाका. मग मी माझ्या नावानिशी तो मेसेज पाठवला आणि त्यानंतर आपल्या काही मेंबर जे होते वेगवेगळ्या विभागातले त्यांनी संपर्क साधला. 60 झाले, 70 झाले आणि कालच्या संध्याकाळपर्यंत 80 झाले. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी योगदान आहे. आज शनिवार आहे, प्रत्येकांची पूर्वनियोजित कार्यक्रम असतो, तरी देखील ही जी भेटण्याची सक्ती आहे, आवड आहे, ती आपल्या सगळ्यांना निर्माण केलेली आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांचे आभार मानत असताना प्रसाद, लुकस, डॅनी, रॉबिन, रॉकी, राजू, आज सगळ्यांसाठी जोरदार आपण टाळे देऊया. कारण या मंडळीने पुढाकार घेतला, जोर मारला. संजय असो आणि रॉबिनने संपूर्ण अकाउंट सांभाळलं, डोनर सांभाळले. आता एक गोष्ट चांगली मला इकडे फक्त एक विचारायचं, आपल्यामधून शिक्षक शिक्षिका किती आहेत? हात वरती असू द्या. ओके, तुम्हाला मी सप्टेंबरसाठी आता शुभेच्छा देतो, हॅपी टीचर्स डेच्या. बँकर किती आहेत बँकेमध्ये? ओके, कॉर्पोरेट सेक्शनमध्ये किती आहेत? कॉर्पोरेट. ओके, स्व बिझनेस. अरे आपल्याकडे एवढे बिझनेसमॅन आहेत म्हणजे पुढच्या वेळेला कॉन्ट्रीब्युशन काढायची गरज नाही आहे. टेक्निशियन्स कोण आहेत? ओके, टेक्निशियन्स. स्वरोजगार म्हणजे ते मोठ्या बिझनेसच्या पेक्षा किंवा अदर प्लेसेस एम्प्लॉई दुसऱ्या ठिकाणी. आणि जे रिटायर्ड असतात त्या थोड्या प्रमाणामध्ये इतर कामं करतात, सो कॉल्ड हाऊसवाईफ. म्हणजे शिक्षण झालेलं आहे पण मुलांसाठी त्याग केलेला आहे. किती जणांची मुलं परदेशात आहे? ओके. सो थँक्यू वन्स अगेन, गॉड ब्लेस. खूप बदललेले आहेत आणि आपला उत्साह खूप चांगला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या देणगीसाठी आपण ही छोटीशी प्रार्थना घेत आहोत. अगदी सुरुवातीला आपण उभे राहूया व आपले जे एक प्राचार्य आणि 12 शिक्षक आणि 20 वर्गमित्र हे आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्या प्रत्येकांचे नाव घेऊया आणि अगदी सुरुवातीलाच त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. आपले प्राचार्य होते फादर टोनी कोरियर, जे जगात नाही आहेत. पाटील सर, दोन्ही लोमटे सर, गाडगीळ सर, वैद्य मॅडम, महाजन सर, चोबे सर, मॅटिल्डा मॅडम, जॉनाबाई, मार्गरेटबाई,
मोत्या पिटी सर, पेद्रू सर आणि आता गेल्या वर्षी मरण पावलेले डिमेलो सर. त्याचप्रमाणे आपले सर्व वर्गमित्र एकूण 20 आज आपल्यामध्ये नाही आहेत. सुजित परेरा, सुनील फर्गोस, एडविन डाबरे, मॅक्सी डाबरे, अल्बर्ट डाबरे हे ब्रदर डिकन होते, म्हणजे फादर व्हायचे फक्त 4 महिने राहिले होते आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ब्रदर विल्यम डाबरे भुईगावचे, डेव्हिड गोम्स, कालूसिंग राठोड, शैला गुन्साल्विस, विल्यम लोपिस, रुबिना वाज, प्रतिभा राऊत, विनय सुर्वे, किशोर गावड, रुपट करवालो, लता डाबरे, संजय जोशी, संजय गोन्साल्विस, सुजाता खंडू नाईक, रमेश लोपिस आणि सुधाकर पारदी हे आपले 21 असे वर्गमित्र आपल्याला सोडून गेलेले आहेत. आपण हात सोडूया, क्षणभर मिनिटभर मौन पाळूया आणि आपल्या सर्व वर्गमित्रांना मैत्री